नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतातील 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। जानेवारीत पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या नागरी पुरस्कारांसाठी देशातील 139 प्रतिष्ठित व्यक्तींची नावं जाहीर करण्यात आली होती। त्यानंतर काल झालेल्या कार्यक्रमात मनोरंजन विश्वातील दिग्गज, अभिनय सम्राट आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। यात शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय देखील समाविष्ट आहे। शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी बनलेल्या दस्तास लागणारी नोंदणी फी आता माफ करण्यात आली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। 1 जून हा दुर्ग अभ्यासक गोनी दांडेकरांचा स्मृती दिन असून इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीनं हा दिवस दुर्गदिन म्हणून साजरा केला जातो। या वर्षी सुद्धा दुर्गदिनी गोनी दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या दुर्ग भ्रमंतीच्या आठवणींचा पट उलगडला जाणार असून आठवणीतील आप्पा बाबा असं या कार्यक्रमाचं नाव आहे। हा कार्यक्रम 1 जूनला सायंकाळी 6 वाजता सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलमध्ये होणार आहे। गेल्या 22 वर्षांपासून पुणे आणि परिसरातील 6 वेगवेगळ्या टेकड्यांवर 80,000 झाडे लावून त्यांची पूर्ण काळजीपूर्वक वाढ करणाऱ्या ग्रीन हिल्स ग्रुप या संस्थेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देवराई संकल्पनेवर आधारित विनामूल्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। देवराई फाउंडेशन, सह्याद्री देवराई, वनाई नैसर्गिक शेती फार्म आणि कृषी पर्यटन केंद्र या संस्थांच्या सहकार्यानं ग्रीन हिल्स ग्रुपनं येत्या 7 जून ते 9 जून या कालावधीत प्रदर्शनाचं आयोजन केल्याची माहिती ग्रुपचे प्रमुख अतुल वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदे निर्माण करण्यात आली आहेत। यासाठी सरकारनं राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी 1 टंकलेखक यानुसार 5223 टंकलेखकाची एकाकी पदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला काल मंजुरी देण्यात आली आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने जगातील सर्वात मोठ्या मूल्य शिक्षण स्पर्धेचा राष्ट्रीय बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद इस्रोचे माजी अध्यक्ष आणि चांद्रयान 3 मोहिमेचे प्रमुख व्यक्ती डॉक्टर एस सोमनाथ यांनी भूषवले। डॉक्टर सोमनाथ यांनी देशभरातील 60 अव्वल दर्जाच्या विद्यार्थ्यांचा वैयक्तिकरित्या सत्कार करताना त्यांना मेडल, भेटवस्तू देऊन गौरवलंय। या तरुण यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना या उपक्रमातून शिकलेल्या शाश्वत नैतिक मूल्यांचे पालन करण्याबद्दल सन्मानित करण्यात आले। देशातील कोणतीही बँक बुडाल्यास सरकार ग्राहकांना 5 लाख रुपयांचा डिपॉझिट विमा देत असून ठेवीदारांना ही रक्कम 9 दिवसांच्या आत मिळते। मात्र आता ठेवीदारांना आणखी दिलासा देण्यासाठी ही विमा रक्कम 10 लाख करण्याची योजना सरकार आखत आहे। येत्या काही महिन्यात मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर अर्थ मंत्रालय त्याची घोषणा करेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीनं एकापाठोपाठ 2 खास विक्रमाला गवसणी घातली आहे। आरसीबी संघाकडून खेळताना त्याने 9000 धावांचा टप्पा पार केला असून काल हंगामातील 8वे अर्धशतक करत त्याने डेव्हिड वॉर्नरचा सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मोडीत काढला आहे। या खेळीसह त्यानं IPL स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय। या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया। अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।